दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. असा चित्रलेखा पाटलाचं अख्खं कुटुंब मी हद्दपार केले. मला असं वाटतं ड्रग्ज घेऊन त्या बोलत नाहीत ना, मी चौथा बॉम्ब असा फोडणार आहे ना की ते रोहा सोडून, मला असं वाटतं महाराष्ट्र सोडून विदेशात पलटील एवढं नक्की आहे. शेडसई ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी थेट चित्रलेखा पाटील यांच्यावर टीका करताना चित्रलेखा पाटील ड्रग्ज घेऊन बोलत नाहीत ना, असा सवाल उपस्थित केला. असा चित्रलेखा पाटलाचं अख्खं कुटुंब मी हद्दपार केले. त्यांच्या कुटुंबामध्ये 2 पार्ट पडलेत, 1 आणि 2 पार्ट गेला BJPमध्ये. त्याने का आम्हाला हक्क शिकवणं आणि बालिश बुद्धीने वक्तव्य करणं, सुपारी घेऊन का त्यांना शोभा नक्की आहे. त्यांना मी पराभूत केलेला आहे. जनमानसामध्ये त्यांची किंमत शून्य आहे. मला असं वाटतं ड्रग्ज घेऊन त्या बोलत नाहीत ना, हा पहिला त्यांना ते विशेष देतात. दळवी पुढे म्हणाले की मी चौथा बॉम्ब असा फोडणार आहे की रोहा सोडून, महाराष्ट्र सोडून विदेशात पळावे लागेल, असा थेट इशारा देत त्यांनी तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. मी चौथा बॉम्ब असा फोडणार आहे ना की ते रोहा सोडून, मला असं वाटतं महाराष्ट्र सोडून विदेशात पलटील एवढं नक्की आहे. पण मला शेवटी संस्कृती आहे, संस्कार आहेत, हे सगळे जतन करणारे कार्यकर्ता आहे. त्यांनी 1-2 काय जे कॅश बॉम्ब फोडले ते सगळे फुसके निघाले. आपण बघितले सुपारी देऊन खऱ्या अर्थाने अशा लोकांना उभं करणं हे त्यांना शोभनीय निश्चित नाही. त्यांची उतरती काळ लागली आहे. मला असं वाटतं अजितदादाचं परवाचं जे स्टेटमेंट आहे खऱ्या अर्थाने पालकमंत्र्याविषयीचं, ते दिशादर्शक निश्चित आहे. येणाऱ्या काळामध्ये भरवशाच्या रूपाने आम्हाला पालकमंत्री मिळेल हा पूर्ण विश्वास आहे. आणि जो रायगडचा विकास थांबला आहे तो अति गतीने विकास होईल हा आशावाद नक्की व्यक्त करतो. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रोहा. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.